नमस्कार मित्रांनो, मीराच्या किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे कोथिंबीर वडी. त्यासाठी मी इथे भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे, बारीक कट करून धुवून. वाटण तयार करण्यासाठी 1 इंच आल्याचा तुकडा, लसणाच्या 8 ते 10 पाकळ्या आणि हिरवी मिरची आणि जिरा मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेणार आहोत. ते आपण असं जाडसर वाटून घेतलंय ते कोथिंबीरमध्ये घालून घेऊया. यामध्ये घालूया थोडं हळद, लाल तिखट, 4 चमचे तेल घातले. तेल घशाला खवखवू नये म्हणून घातले. इथे 1 वाटी तांदळाचं पीठ, 2 वाटी बेसन घेतले, ते पण यामध्ये घालून घेऊया. चवीपुरतं मीठ छान मिक्स करून घ्यायचं हाताने. 2 चमचे तीळ छान मळून घेतले आपण. आता ह्याचे ना अर्धे करून असे लांबट गोळे करून घेणार आहोत. इकडे एका चाळणीला तेल लावलं, याच्यामध्ये वाफवायला ठेवायचे आपल्याला गोल गोळे करून. इकडे नाश्त्यासाठी मी बनवत आहे आलू पराठा. त्यासाठी मी घेतले आहेत मोठे 2 आलू, लाल मिरची पावडर, हळद, मीठ आणि कोथिंबीर आणि पुदिना आहे कट करून घेतलेला. हा मोठा 1 कांदा. आता हे छान आपण मिक्स करून घेऊया. याच्यात जास्त मसाले नाही घालायचे आपल्याला. छान असं मिक्स करून घेतले. जे आपण आता असे गोळे करून घेऊया. पराठ्यासाठी पीठ पण हे आलू पराठ्याचं तयार करून घेतलेत आपण गोळे. होण्यासाठी मोठ्या भांड्यात पाणी ठेवले 2 ग्लास. आपण हे कोथिंबीर वडीचे रोल करून घेतले, त्याला थोडे तीळ लावले. हे यावर वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. यावर झाकण ठेवून अर्धा तास छान वाफवून घेणार आहोत. आलू परोठा बनवण्यासाठी गोळा करून घेतला. अशी त्याची गोल वाटी केली आहे. यामध्ये मसाला घालून आपण असं मिटकवून घेणार आहोत. छान असा पराठा बंद करून घेतला. आता आपण लाटून घेणार आहोत. अर्धा पराठा लाटून झाला की परत पलटी मारून लाटणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजू छान बघू शकता. छानपैकी पराठा लाटून घेतला. कडेपर्यंत मसाला गेला. आता आपण भाजून घेऊया. तव्यावर पराठा घातला. छान आपण तेल लावून खरपूस असा पराठा भाजून घेणार आहोत. दोन्ही साईडने तेल लावून दोन्ही साईडने खरपूस असा पराठा भाजून झालेला आहे आपला. मऊ लुसलुशीत असे आलू पराठे बनवून तयार. 7 भाकरी पण केल्यात अशा टम्म फुगलेल्या. आपली कोथिंबीर वडी पण झाली. आपण चेक करूया. हे बघा, कोथिंबीर वडी पण शिजली. आता गॅस बंद करायचा आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार. आणि हे आलू पराठे मुलांच्या टिफिनसाठी पण खूप छान आहेत, हेल्दी नाश्ता.